आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ठीक आहे, चहा. थँक्यू. कोण आहे रे मुलगी? जॉबसाठी आले का? नाही रे, देवान सरांना भेटायचं हिला. हिच्याकडे बघून असं वाटत नाही काही बिझनेस रिलेटेड डील असेल. बिझनेस वगैरे काय नाही, कुठल्या तरी संस्थेकडून आले असणार पैसे मागायला. तसंच असेल, पैशांची गरज असेल रे. आपले सर मोठ्या मनाचे आहेत ना, मागे लागतात लोक पैशांसाठी. तसंही आहे ना, देवान सरांना पटवायला मुली त्यांच्या मागे पुढे करतच असतात. अरे सर म्हणजे ना, अशा मुलींसाठी करोडोची लॉटरी. खरं बोलला सर. नमस्कार. नमस्कार. तुमची आणि माझी ओळख आहे का? नाही. माझ्याबद्दल इतक्या आत्मविश्वासाने तुम्ही बोलताय ना, म्हणून विचार. ओळखता का मला? नाही ओळखत आम्ही तुम्हाला. नाही ओळखत ना, मग माझ्याबद्दल वाटेल ते बोलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? मी इथे कशासाठी आलीये, देवान सरांकडे माझं काय काम आहे याची जराही कल्पना नसताना तुम्ही माझ्याबद्दल वाटेल ते गॉसिपिंग करताय. माझं देवान सरांकडे काम आहे हे खरंय, पण मी त्यांना कोणत्याही वाईट हेतूने भेटायला आलेली नाहीये. तुमचे देवान सर असतील मोठ्या मनाचे, श्रीमंत, पण म्हणून सगळ्याच मुली त्यांच्या मागे असतात. हे जे काही तुम्ही ठरवताय ना, हे साफ चुकीचं आहे. एखादी मुलगी गरीब असेल, कुठल्या अडचणीत असेल आणि तिचा चुकून एखाद्या श्रीमंत माणसाशी संबंध आला, म्हणून ती मुलगी पैशांसाठीच त्याच्या मागे लागली असं ठरवून तुम्ही मोकळे होता. गरीब माणसांकडे स्वाभिमान नसतो. आणि राहिला विषय पैशांचा, माणसाकडे पैसे असतील म्हणून सर्व काही असतं असं होत नाही, समजलं ना? आणि तसं जर असतं ना, तर या जगातील सर्व श्रीमंत माणसं आज खूप सुखी असते. तुमच्यासारखी माणसं टाइमपास मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या मुला मुलींच्या जोड्या लावतात आणि नंतर विसरून जातात. पण नंतर त्यामुळे त्या मुलीची इज्जत जाते, तिच्या चारित्र्यावर बोललं जातं. तुम्ही तर हुशार आहेत ना, तुम्हाला मित्रमैत्रिणी असतील, मग तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा वाईट अर्थाने बोलता त्यांच्याशी. कुठलं नातं नसू शकतं, मैत्री नसू शकते. एवढ्या मोठ्या ऑफिसमध्ये काम करताय तुम्ही आणि इतक्या घाणेरड्या गोष्टी बोलताना थोडी पण लाज नाही वाटत तुम्हाला? नाही, तुमचे देवान सर असतील मोठ्या मनाचे, पण त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारी माणसं किती छोट्या विचारांचे आणि छोट्या मनाची आहेत ना, हे दिसतंय मला. असो, तुम्ही छोट्या मनाचे असू द्या नाहीतर मोठ्या मनाचे, मला त्याच्याशी देणं घेणं नाहीये. पण इथून पुढे माझ्या बाबतीत एकही चुकीचा शब्द मी खपवून घेणार नाही. आणि फक्त माझ्याच बाबतीत नाही, इथून पुढे कोणत्याही मुलीच्या बाबतीत बोलताना तोंड सांभाळून आणि आदराने बोलायचं, समजलं? सॉरी मॅडम. रिअली सॉरी. माझं देवान सरांकडे खरंच काम आहे म्हणून मी इथे आली. नाही तर तुमच्या ऑफिसमध्ये एसी मध्ये बसण्यात मला काहीही इंटरेस्ट नाहीये. जा, तुमचा हा चहा थंड झाला असेल, निघा आता. सॉरी. एकत्र फोटो काय पाहिला, लोक माझ्या चारित्र्यावर बोलायला लागले. देवांश, तुला भेटून खरंच खूप आनंद झाला. तुझं जितकं कौतुक ऐकलं होतं त्यापेक्षा तू कितीतरी जास्त टॅलेंटेड आहेस. भैरवी म्हणाली होती त्याप्रमाणे तुझं विजन पाहून आम्ही खूप इम्प्रेस झालोय. आम्हाला तुझ्यावर काम करायला खूप आवडेल. दॅट्स ग्रेट, दॅट्स ग्रेट. ओके देन, आपण लवकरच नेक्स्ट मीटिंग प्लॅन करू. सो सी यू सून. नक्कीच, 100%. थँक्यू सो मच मिस्टर कुलकर्णी. थँक्यू. ते बघ तिकडे, ते कपाटाच्या वर ठरलंय ना आपलं, तिकडेही दिसतंय ना जाळं खूप. आधी कपाटाच्या काचा पुसून घ्या, मग वरचं पण पुसा. काय उडते मोबाईल मध्ये बघ. काहीतरी बाई बघू आता परत परत. अहो
वंच तुम्ही उभ्या काय राहिलात? अहो ते जाळ काढा ना. आटपा आटपा पटापट. दाखव दाखव दाखव. बाय बाई. ध्यानच आहे याड. अहो वंच, इकडे झाडू फिरतोय तिकडे फिरतच नाहीये. सगळीकडनं घ्या ना व्यवस्थित. हा दाखव. पाणी कुठे मिळेल? मला बॉटल भरायची. ते बघा तिकडेच आहे. ठीक आहे, थँक्यू. सर काय आणू का तुमच्यासाठी? येस, तुम्ही त्यांना आत पाठवा. हो सर. मॅडम, तुम्हाला देवांश सरांनी बोलवले. हो का? सर कुठे आहेत? ही बघा, ठीक आहे. थँक्यू. आई अगं काय करतेस तू? हे पडली असतीस म्हणजे केवढ्याला गेलं असतं सांग बरं मला. बरं झालं मी धावत आलो म्हणून, नाहीतर काय झालं असतं? अरे तुला सांगितलीच कोणी नसती कामं करायला. अरे खूप जळमट झाली होती ना, म्हणून म्हणलं आपणच साप. तू काही जरी सांगितलंस ना तरी ही कामं करायला तुला कोणी सांगितलंय हे मला चांगलं माहिती. काय हे ललिता, आधी तिची तब्येत नसते बरी, कशाला तिला ही असली कामं सांगतेस? हो, उगाच मला काहीतरी बोलू नका. त्यांनी सांगितलं ना तुम्हाला की त्यांना कोणी काही सांगितलं नाहीये म्हणून. त्यांना धावसे म्हणून करते, मी काय करू? तुझ्याशी ना बोलण्यात काही अर्थच नाहीये. आम्हा नका बोलू. काय ग हे अंजली, तुला दिसत नाही आत्याला मदत करता येत नाही तुला? कणकेच्या गोळ्यासारखी बसलीस नुसती. तिचा तोल जातोय म्हणल्यावरती तिला सावरता येत नाही तुला? काय एवढं त्या मोबाईल मध्ये घुसून बघतेस? आई तू ये, बस इथे इकडे हळू सावकाश बस. पाणी देतो मी. हा हे घे. सावकाश सावकाश. सही आली नाही का अजून? मधू अजून नाही आली. अरे ती रडू नकोस रडू नकोस, येईल सही. अगं ती ज्या कामासाठी गेली आहे ना ते काम सोपं नाही. अगं आपल्या माणसांसाठी दिवस रात्र राबत असते ना ती, त्याची शिक्षा भोगते बिचारी. काय बिचारी बिचारी नाही ती. आणि तुम्ही मला टोमणे मारू नका. तुमच्या सईने माती खाल्ली म्हणून तिच्यावर ही वेळ आली. हो वंच, अहो तुम्ही कशाला डोळ्यातनं पाणी काढताय? तुम्हाला तर ठाम विश्वास आहे ना ती सिद्ध करेल म्हणून. मग करेल की ती सिद्ध, कशाला पाणी काढायचं? नाही, फक्त घड्याळात किती वाजलेत तिकडे लक्ष असू द्या, एवढंच म्हणायचं मला, बाकी काय. मी काय म्हणते, आपण या बॅग्स आत्ताच घराच्या बाहेर नेऊन ठेवूया का? नाही म्हणजे घरात उगाच गर्दी होतीये ना. आणि असंही मला आता नाही वाटत की सई चॅलेंज कम्प्लीट करेल किंवा काही प्रूफ वगैरे घेऊन येईल. कारण चॅलेंज कम्प्लीट करायला 24 तासामधला फक्त हाफ तास उरलाय. अजून आहे ना अर्धा तास. मग थांब. नियम म्हणजे नियम. नाही तर उगाच लोक म्हणायचे की मामीने नियम पाळला नाही म्हणून. ताई
अगं बाई, पोरीवरचा विश्वास ढळला म्हणायचा. नाही, भीती कसली आहे नेमकी? पोरगी घरातून बाहेर जाईल याची, का सगळी कामं आपल्यालाच करावी लागतील याची? ललिता, तुला बोलतेय ती, तू कशाला उगाच त्रास देतेस तिला? हो, मी कुणाला काही त्रास देत नाही. नाही, तुमच्या भाचीने मार नाकाचा शेंडावर करून चॅलेंज घेतलं होतं ना. कुणी सांगितलं होतं घ्यायला? घेतलंय ना, मग आता पूर्ण नको करायला. मी फक्त तुमच्या बहिणीला कसली भीती वाटतेय हे विचारलं, तर तुम्हाला का टोचतंय एवढं? भीती मला कामाची वाटत नाही अगं, सवय मला कामाची. आजपर्यंत केलंय आणि इथून पुढे पण करत राहीन. पण माझ्या लेकीला वाऱ्यावर कसं सोडू? माझ्या डोक्यावर निदान छप्पर तरी आहे, पण माझी लेक कुठं जाईल, कशी राहील सांग ना. आईचं काळीज लेकराचाच विचार करतो ना आधी. मग मी सुद्धा माझ्या लेकीचाच विचार करतेय. आणि सईचं सगळं चांगलं चाललं होतं की, तिला मध्ये कडमडायची काय गरज होती? आता बघेल आपल्या कर्माची फळ. सर, येऊ? प्लीज. थँक्यू. काय इथे ऑफिस मध्ये कशा काय तुम्ही? सर, ऍक्च्युली खूप महत्वाचं काम आहे माझं तुमच्याकडे, म्हणून आले. सिरियसली? नो, आय मीन त्या दिवशी तुम्हीच म्हणाला होतात की इथून पुढे आपण काहीच कॉन्टॅक्ट ठेवायचा नाहीये, अजिबात बोलायचं नाहीये. आणि आता तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये आलात माझ्याशी काहीतरी बोलायला. सॉरी सर, पण मला तुम्हाला भेटणं खरंच खूप गरजेचं होतं, त्यामुळे आली आहे मी. इम्पॉसिबल. हॅव अ सीट, बोलूयात प्लीज, बसा. नाही, नको, थँक्यू. थँक्यू काय? मला ना कोणीतरी सांगितलंय की घरी आलेल्या पाहुण्यांना असं दाराजवळ उभं करायचं नसतं, त्यांना बसवायचं असतं. या प्लीज, हॅव अ सीट, प्लीज प्लीज. अहो, बसून बोलूयात आपण, प्लीज प्लीज. या, टेल मी. ऍक्च्युली सर, आपलं जे ठरलं होतं त्याचप्रमाणे मी वागणार होते. म्हणजे मी येणारच नव्हते, पण काल अचानक गडबड झाल्यामुळे मला इथे यावं लागलं. कसली गडबड? नाही म्हणजे आपला हिशोब तर क्लिअर आहे ना. तुम्ही मला 160 रुपये देणार होता, ते तुम्ही दिले. मग मी तुम्हाला तुमचा घड्याळ परत करणार होतो, मी तेही केलंय. म्हणजे सगळं क्लिअर आहे. नाही सर, काहीच क्लिअर नाहीये, सगळी गडबड झाली. एक मिनिट, एक मिनिट. तुम्ही जरा मला कळेल अशा भाषेत मला समजून सांगा. हो, सांगते. थँक्यू. पोरीची वकिली करण्यापेक्षा वेळीच तिचे कान धरले असतात ना, तर आज हा फोटो बघायची वेळ आली नसती. आणि जर तू नाही दाखवू शकलीस तर सई टीचर या घरातून कायमची. माय गॉड, हे खूपच वियर्ड आणि शॉकिंग आहे. म्हणूनच ना सर, त्यामुळेच मी तुम्हाला म्हणत होते की मला सावरू नका, मी स्वतःला सावरू शकते. अहो, पण मी पण तुम्हाला म्हणालो होतो ना की जर मी तुम्हाला सावरलं नसतं तर तुम्ही पडला असता. सर, खरं तर तुम्ही ना मला घरी सोडायला यायलाच नव्हतं पाहिजे. सिरियसली? अहो, मी जर तुम्हाला घरी सोडायला नसतो आलो ना, तर मग मी तुम्हाला सुट्टे पैसे परत कसे केले असते? मग तुम्हाला परत माझ्या घरी यावं लागलं असतं. सेम तेच. बरोबर. त्या दिवशी जर मी तुमच्याकडून पैसे घेतले नसते ना, तर ही वेळच नसती आली माझ्यावर. याला काय अर्थ आहे? नाही म्हणजे मी तुमची मदत करायचा प्रयत्न केला, जरा चांगुलपणा दाखवला, हेच चुकलं का माझं? सॉरी, आय एम सो सॉरी सर. मला असं बोलायचं नाही. माझं डोकं फिरल्यामुळे मी काय बडबडते ना मलाच कळत नाही. प्लीज सॉरी. उगाच आपण का भेटलो त्या दिवशी असं झालंय मला. रिलॅक्स. नाही सर, आपण भेटलो नसतो ना तरी वेळच आली नसती. म्हणजे त्या दिवशी चुकून मी का बाबुलनाथला बोलले असेल की तो मॅगझिन दाखवला आणि त्यात दाखवलं की तुम्ही माझे बॉयफ्रेंड आहात. आगीतून उठून ना फुफाट्यात पडली आहे मी. ओके ओके ओके, रिलॅक्स रिलॅक्स. मी काय म्हणतो, आतापर्यंत काय झालंय, तेव्हा आपण काय करायला हवं होतं हे सगळं डिस्कस करण्यापेक्षा आपण आता या प्रॉब्लेमवर काय सोल्युशन काढायचं याबद्दल बोलायचं का प्लीज? एक्झॅक्टली, म्हणून तर मी तुमच्या मागे लागली आहे ना. सॉरी, म्हणजे
त्या अर्थाने नाही हा. त्या अर्थाने मी पण म्हणत नाहीये. आय नो तुमच्या मनात तसं काहीच नाही. आय नो दॅट. मग आता काय करायचं? सर माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. तुम्ही मला व्हिडिओ बनवून द्या. म्हणजे अमुक अमुक कारणामुळे आपण भेटलो आणि तुम्ही मला मदत केली, पण त्यानंतर तुमचा आणि माझा काहीच संबंध नाही, आपण एकमेकांना ओळखत नाही, असा व्हिडिओ तयार करायचा. म्हणजे तो व्हिडिओ मी माझ्या घरात दाखवू शकते. सर तेव्हा प्रूफ होईल ना की तुमचा आणि माझा काहीच संबंध नाही आहे. प्लीज सर, एक शेवटचा फेवर म्हणून मला मदत करा ना प्लीज. मी करू व्हिडिओ बनवायला घेऊ. सर काय झालं? यू नो व्हॉट, या तुम्ही. नाही सिरियसली या. मी तुम्हाला तो व्हिडिओ नाही देऊ शकत. सॉरी. सर असं का करताय तुम्ही? आत्तापर्यंत तर तुम्ही माझी मदत केली ना, मग आत्ताच का नकार देताय? हे बघा सर, मी तुम्हाला काही असं चुकीचं किंवा खोटं तर नाही करायला सांगत आहे ना. आपल्यामध्ये खरंच काही संबंध नाही आहे म्हणून मला व्हिडिओ हवा आहे. हे बघा सर, तुमचा तो व्हिडिओ देण्यासाठी ना फक्त तुमचे 5 मिनिटं लागणार आहेत. पण तो जर का व्हिडिओ तुम्ही नाही ना दिलात तर मला आयुष्यभरासाठी ऐकून घ्यावं लागेल. सर प्लीज, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, मला त्या व्हिडिओची खूप गरज आहे. तुमच्यासारख्या मोठ्या माणसांसाठी ही फार गोष्ट मोठी नाही आहे, पण मी साध्या फॅमिलीमधून येते सर, आणि माझं नाव असं कुठल्या व्यक्तीसोबत जोडलं गेलं ना तर मला आणि माझ्या फॅमिलीला याचा खूप त्रास होतो. सर मी हात जोडते तुमच्या पुढे, प्लीज. माझी आई वाट बघत असेल. तुम्ही आधी हात खाली करा प्लीज. प्लीज. आय एम सॉरी. मी आय वॉज जस्ट किडिंग. मी मस्ती करत होतो तुमच्या बरोबर. मला नव्हतं माहिती तुम्ही इतक्या सिरियस व्हाल. आय एम सॉरी. मी दिला असता तुम्हाला व्हिडिओ, म्हणजे देऊ शकतो, पण काय काही प्रॉब्लेम नाहीये ना सर? हा एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे ज्या मुलीचं मला नावच नाही माहिती त्या मुलीचा मी व्हिडिओ कसा करणार ना? म्हणजे लोकांना कसं कळणार की हा व्हिडिओ मी स्पेसिफिकली तुमच्याकरता केलाय? लोकांना तर असं पण वाटू शकतं की कुठल्या तरी रॅन्डम मुलीकरता केलेला व्हिडिओ आहे. बरोबर? एक्झॅक्टली. तुम्ही माझं नाव घ्या ना त्या व्हिडिओमध्ये, म्हणजे क्लिअर होईल, कोणाला ना मनात शंका नाही राहणार. या राईट. पण तुम्ही जेव्हा मला तुमचं नाव सांगाल तेव्हा मला ते कळेल ना. म्हणजे अजून तरी असं चेहरा बघून नाव ओळखायची ट्रिक मी शिकलेलो नाहीये. सॉरी, तुम्हाला माझं नावच माहित नाहीये, तुम्ही कसा व्हिडिओ बनवणार? राईट. बरोबर आहे ना? मग सांगताय ना तुम्ही मला तुमचं नाव? माझं नाव सई आहे. सर देता ना व्हिडिओ? सर कुठे हरवलात? सई. आनंदी, सक्षम, जिद्दी, एक फूल आणि एक मित्र. सर माझं नाव फक्त सई आहे, बाकी तुम्ही काय बोलताय मला नाही कळत. अहो ही सगळी तुमच्याच नावाची अर्थ आहेत. हो का? अच्छा, माझ्या नावाचे एवढे अर्थ आहेत हे मला खरंच नव्हतं माहिती. थँक्यू सर. व्हिडिओ देताय ना? देतोय तुम्हाला व्हिडिओ, पण प्लीज आधी प्लीज तुम्ही तुमचे डोळे पुसा. हो.
नमस्कार, माझं नाव देवांश जहागीर. रिसेंटली माझी आणि सईची भेट रस्त्यावरच आहे. इथे मी बघितलं की सई रस्त्यावरच्या येण्या जाणाऱ्या लोकांशी किती प्रेमाने आपुलकीने वागते, त्यांची मदत करते. आणि मग त्यानंतर काही दिवसांनी अचानकच आमची भेट एका मेडिकल स्टोअरवर. ओके, थँक्यू सो मच सर. तुमच्यामुळे ना माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. तुम्ही आज मला जी मदत केली आहे ना ती खरंच मी आयुष्यात कधीच नाही विसरणार. सी, मी इतकं काही केलं नाहीये, फक्त एक व्हिडिओज दिला. पण मला सांगा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ना याने? हो सर, माझा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. पण माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना, आणि मी तुमचा खूप वेळ घेतला त्यासाठी सॉरी. आणि हो सर, सर इथून पुढे आता आपला काही संबंध येणार नाही. मी भेटणारही नाही तुम्हाला. थँक्यू सो मच. निघते. बाय. प्लीज. हो सर.